पुढे बघूयात, परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला जर घास आपण बघितला तो हिरवल्यानं शेतकरी मोठ्या संकटात आहे। याबद्दलची घडामोड आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण जाणून घेऊयात पुढला आणखीन एक स्पेशल रिपोर्ट असा या सगळ्याच्यात की संजय राऊत यांना त्यांच्या पक्षापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक चिंता असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाजन यांना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। संजय राऊतांनी लिहिलेल्या पत्रावरून गिरीश महाजन यांनी निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयामध्ये असताना न्यायालयातील बाकड्यावर बसून पत्र लिहिलं होतं। आईला लिहिलेल्या या पत्रात मी नक्कीच परत येईन असं म्हटलं होतं। हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारनं दिलेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता। 8 ऑगस्ट 2022 रोजी राऊतांनी हे पत्र लिहिलं होतं। संजय राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे पत्र शेअर करण्यात आलं होतं। त्या पत्रात धमक्यांना घाबरणार नसल्याचाही उल्लेख करण्यात आला होता। तर पत्रातल्या एकंदरीतच आशयावरून हे पत्र राजकीय असल्याचं दिसून येतं। त्यामुळे संजय राऊतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काळजी असल्याचा उपहास गिरीश महाजन यांनी केलाय। मला वाटतं त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त चिंता काँग्रेसची आहे। त्यांच्यापेक्षा स्वतःच्या पक्षापेक्षा जास्त चिंता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। गिरीश महाजन यांच्या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय। आईला लिहिलेल्या पत्राची राजकारणासोबत सांगड घातल्याच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांचा जोरदार समाचार घेण्यात आला। संजय राऊत हे आमचे शिवसेनेचे नेते आहेत। त्यांनी चिंता कोणाची करायची, ह्यांनी भाजपवाल्यांनी चिंता कशाला करायला पाहिजे? तुम्ही तुमची चिंता करा ना, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा ना। तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ शिवसेनेचं काय होतंय, शिवसेना काँग्रेस बरोबर गेली, राष्ट्रवादी बरोबर गेली, शिवसेना नाही राहिली, संजय राऊतांना फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता आहे। कोण दुसऱ्याची चिंता करतोय त्याची तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही तुमची चिंता करा ना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमधलं राजकीय वैमनस्य दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले चढवले जातात। त्यामुळे आईला लिहिलेलं पत्रही राजकारणाचा विषय ठरतं, हेच यातून दिसून येतं। रत्नागिरीहून सचिन सावंतसह दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।